नमस्कार. आज वालाची वालपापडी, वांगं आणि बटाट कांदा टोमॅटो अशी मी भाजी बनवणार आहे. तुम्हाला दाखवते. त्यासाठी लागणारं साहित्य हे बटाटा, वांगं आणि वालपापडीचे शेंगा मी ह्या कापून घेतलेले आहेत. वांगं काळं नाही पडावं म्हणून मी ते पाण्यात टाकलेलं आहे. आणि हे बटाटा आहे. बटाटा सोललेला नाही आहे, तसाच घेतलेला आहे. हे टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा आहे. हे भाजीत टाकायला गूळ आहे. हा गरम मसाला आहे. हिंग पावडर आहे. हे आपले घरगुती मसाले आहेत. आणि हा नारळ घेतलेला आहे. ओला नारळ खवून घेतलेला आहे. ही फोडणीसाठी मिरची पावडर घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता तेल गरम झालं तर आपण त्याच्यामध्ये पहिला हिंग टाकूया. चला तर मग छानपैकी भाजी तुम्हाला दाखवते. तर त्याच्यामध्ये आता आपण कढईत हिंग टाकूया. तेल तापलेलं आहे. हिंग टाकते. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा टाकते, कढीपत्ता टाकते आणि कांदा टाकते. त्याच्यामध्ये हा कढीपत्ता टाकते, कांदा टाकते. तर टोमॅटो पण टाकते. जरा कांदा टोमॅटो हलवून घेते. त्याच्यामध्ये मी आता मिरची पावडर टाकते. एक छोटा चमचा हा मिरची पावडर टाकते. जरा दळून घेते. त्याच्यानंतर मी आता आपले घरगुती मसाले ते टाकते. हा घरचा मसाला आहे घरगुती. हा 1.5 चमचा टाकते. आणि हळद पावडर टाकते थोडीशी. चवीनुसार मीठ टाकते. छान कलर आलेला आहे फोडणीला. त्याच्यामध्ये मी आता हा घरी बनवलेला गरम मसाला आहे तो टाकते. सगळं मिक्स केलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये ही भाजी ती टाकते फोडणीला. वांग्याच्या फोडी अशा उभ्या केलेल्या आहेत बघा. छान भाजी होते ही. मिक्स करून घेते भाजी. छान असा भाजीला कलर आलेला आहे. त्याच्यामध्ये मी आता हा खवलेला नारळ आहे, ओला नारळ, तो टाकते. हा बघा. आणि हे जे गूळ घेतलेलं आहे हे मी टाकते. गुळाने भाजी चांगली चव लागते मस्त. आणि ही कोथिंबीर टाकते. हे बघा. भाजी चांगली मिक्स करून घेते. नारळ कोथिंबीर सगळं टाकलेलं आहे, गूळ वगैरे ते सगळं मिक्स करते. छान भाजीचा कलर आलेला आहे बघा. आणि त्याच्यामध्ये मी फक्त शिजण्यापुरती थोडंसं पाणी टाकणार आहे. जास्त पाणी नाही टाकायचं ह्या भाजीत. शिजण्यापुरती फक्त थोडंसं टाकायचं बस. आता मी हे
कुकरचं झाकण लावून देते. 3 शिट्ट्यामध्ये आपली भाजी तयार. आता हे कुकरचं झाकण लावते आणि 3 शिट्ट्या घेते याला. नंतर दाखवते तुम्हाला. 3 शिट्ट्या घेते आता. तर आता शिट्या झालेल्या आहेत. आता मी कुकर उघडते. अशी छान भाजी झालेली आहे. हे बघा, छान अशी सुंदर भाजी झालेली आहे बघा. भाजीचा वास पण चांगला येतोय. हे बघा, कुकरमध्ये झटकीपट. जर तुम्हाला घाई असेल, कुठे उशीर झाला असेल जेवण करायला, तर अशी भाजी पटापट होते. हे कुकरमध्ये शिट्या घेतल्या की 3 शिट्टीमध्ये भाजी एकदम शिजून मस्त, एकदम खायला एकदम मस्त होते. तर हा वालपापडी आणि वांगे बटाटा याची भाजी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. नक्की करून बघा. फार एकदम सुंदर चविष्ट अशी ही भाजी लागते. गुळामुळे आणखीन तिला चव वाढते. तर नक्की ही भाजी तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर इथेच मी हा व्हिडिओ माझा संपवते. तर चला मग, बाय बाय, धन्यवाद.